राजा विदूषकाला नाही. तुम्हाला कळतं मी काय म्हणतोय ते? तुला तरी कळते का तू काय म्हणतोय ते? नाही, मला पण नाही कळते, पण कळता कळता कळून जाईल. मग बोलतो कशाला आहे? काय असतं महाराज माहिती आहे का? आमच्या गुरूंचा मूल मंत्र की कुणाला काहीच कळता कामा नाही. कारण कुणाला काय कळलं तर आमच्या नटाची ही हात चालाकी काय कामाची. जादूची तरकीबच तशी असते. ही नटालाही कळता कामा नाही आणि लोकांनाही कळता कामा नाही. कळता कळता कोणालाच कळता कामा नाही. कळवायचंय कशाला? इथं कोणीच मर्दाची अवलाद नाही. हिजडे बनले आहेत सगळे तुमच्या आमच्या सारखे. काय करणार? हे नाटक व्यर्थ, हा भेस व्यर्थ, इथं चाललाय ते व्यर्थ. स्वतःला कलाकार म्हणून घेणारा तुम्ही आणि नाटकाच्या तोंडावर नाटक सोडून जाता. आणि आमच्या दीड कमलीच्या कलाकाराला 2 दिवसापूर्वी नाटक बसवावं लागतं. आमच्यात खाज आहे तेवढी बसवलं आम्ही नाटक सादर करतोय तुमच्या समोर. पण तुम्ही या रंगभूमीला पाठ टाकून निरर्थक ठरले. निरर्थक व्यर्थ आहे सगळे. काय चाललंय तुझं? व्यर्थ आहे. शांत जो हो. इथे ठामपणे उभा आहे तो मी आहे. जो इथे ठामपणे उभा आहे तो मी आहे. मी जुलियट सीझर, मी प्रतापराव, मी हॅम्लेट सुधाकर आणि ओथेलो आणि मीच गणपत रामचंद्र बेलवलकर नटा सम्राट. इकडे बघ, हे दुसरं नाटक आहे आपल्यावर. दुसरं नाटक आहे. पण दुसरं का असो ना, ज्यांनी पाठ दाखवली त्याला बोललंच पाहिजे. आता मुद्द्यावर येऊया म्हणून सांग, राजाचं काय फर्मान आहे? बोलावे राजा. तू हे काय लावलायस रे? काय चालवलंय तू? हे बनवतोयस तू आम्हाला? आम्हाला बनवतोयस तू? इकडे राणी सरकार आजारी आहे, इकडे आम्हाला काही कळत नाहीये. त्यात तू अजून आम्हाला काही कळेल असं करतो का रे? ते कोणाला कळतच का बरं ना? आपल्या राजाला हसवणे हेच तुझे काम. तेच कर. राजाला हसवतोय. राजाला हसवणार. मी राजाला हसवणार पण कुत्री नाही मारणार. मी राजांना हसवणार. काय करू आजपासून? मी तुमच्या कुत्रा कुत्रा मी तुमच्या बघू. वा गुलामा, एक मिनिट. हे पुन्हा काय सुरू झालं? तू मारला होतास ना यांना? तू काय केलंस हे? वाचव मला.
काय केलंस हे कुत्रे मारले होतीस ना तू? चुप काय बोल. यात हसण्यासारखी काय आहे मला? मी हसताना दिसतोय तुला? घाबरतोय मी? कुणाला? या आवाजांना, या आवाजांना. आवाजांना घाबरताय? मग चला लपा. लपा लपा लपा. लपा बघू. लपा. मी लपलोय, कोणाला दिसतोय का? मला तर काहीच नाही दिसतंय बाबा. म्हणजे मी लपलोय. झालं? आणि कोणाला पण काहीच नाही दिसत. अच्छा, करून दे. एक मिनिट. हसायचोच तो? अरे आधी का नाही सांगितलं? अरे हसा ना रे, हसा हसा. हस नाही बाबा. हस ना, तू नाही हसलं तर दोन हसत का? हसा हसा. 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 आताच हसलोय आम्ही. नाही. आणखी हसून घे. हसा हसा. हे डोळे बंद करा. डोळे बंद करा. आपण इथं दोघंच आहोत. हसा. कोणाला माहित नाही पडणार ना राणी मेली का नाही. हसून घे. अरे आम्ही दुःखात आहोत. कुठल्याही क्षणी ती बातमी येईल. हे राणी साहेब आता आहेत पण त्या नसतील. शोक मनवते रे. नाही नाही पण मला हसायचं. तू हसू. काय करावं? काय करावं म्हणतो? हसायचंय त्याला. तू हस ना रे बाबा. सिरियस करा. तू हस ना. माझ्या प्रिय मित्रा नृत्य करून बघ. कर 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 कर. पण संगीतच नाही तर नृत्य कसं करायचं? हे आहे ना संगीत. संगीता तिथे नाही चालत तर मग हे कशाला सोडलं? वाजव. बरं घे. वाह. बस ना रे. नाही बस. महाराज आम्ही खुश झालो. ओ महाराज तू चला. तुम्ही असा नाही तुम्ही आता राहिली. आम्हाला सांगणारे तुम्ही कोण? आम्हाला हसवाल तुम्ही? जा नाही हसत. आम्ही राजे आहोत. आमची मर्जी. तुम्ही कोण? राजे आहे. नाही हसणार. एवढी मोठी कुत्री मेल्यावर नाही हसला. बायको मरत आहे तरी नाही हसेल. हसला राजा रे तो. काय बोलतोयस तू? कळताय का तुला काही? कळताय तुला? तोंड सांभाळ. दुःखी आहोत आम्ही पण. सांभाळू. आम्ही म्हटलं शांततेत बोल. राजे आहोत आम्ही. बोलण्याचा स्तर हा खालचा असायला हवा. तू शांततेतच बोलतोय महाराज. तुम्हाला हसवलं. तुम्ही हसत नाही. कुत्रे बनलो. कुत्र्यासारखं वागू देत नाही. काय करावं? काय करावं? तुम्ही फरमान द्या. आजपासून तुमचा कुत्रा. लाडका द्या तुमची. काय करावं हेही जर आम्ही सांगायचं तर मग हसवेल कोण?
आम्हाला हसायचंय. जे म्हटलं तेच करतोय, तरी आला हसू येत नाही. अरे विदूच्या करू करू काय करेल रे, काय करेल करू करू. अरे तुझ्या पायतानी आलो, कुत्रा बनतोय तुझा. सोड रे बाबा, मला माफी मागतोय मी तुझी. हे बघ, मला एकच कळतं, आम्ही राजे आहोत आणि आम्हाला जर हसायचंय तर तुझं काम आहे हसवणं. हसवायची काही आंधळं तुम्हाला हसवायची आहे. ए, हा काय प्रकार आहे? काय नाही, सावली तुडवतोय तुझी. त्याचे तुकडे केले, त्याच्यात तुझ्या सावलींना पाडून टाकतोय मी. त्या सावलीचे पण तुकडेच करेल. मग असेल. अरे तू रे नागा उघडा सोडून तू काही करशील. तुझे हे विनाशकारी रूप डोळ्यासमोर आले माझ्या. कळलंय मला तुला काय हवंय ते. काय हवंय? राग येतो तुला माझा. कारण आम्ही राजे आहोत, सत्ता आमच्या हातात आहे, म्हणून द्वेष करतो तू आमचा. तुमचा तर द्वेष तुमची लेकरं सुद्धा करतात. मी सोंगारा म्हणून, तुमचा एक विदेशात म्हणून जे काम करायचं आहे ते मी केलंय. पण एक सामान्य माणूस म्हणून मी आता हे परत करणार नाही. असं क्षमा करा, मी भीक मागतोय तुमची. तुझं हे सर्व रूप कळतंय मला. हे खोटं रूप बंद कर आणि खऱ्या रूपात ये. कोण आहेस तू? अरे ती कुत्री भुंकली, ती आधी पण तेच आणि अखेरही तेच. पण तू मित्राचं ढोंग घेऊन कुत्रा बनलास. तुझी लायकी, तुझं स्तर आहे कुत्र्याचंच. पण तू न भुंकणारा, हुशार, बुद्धिमान. अरे तुझ्यासारख्या गद्दारीची शिक्षाही नरकातही नाही भेटणार. हे काय करतोयस तू? एवढा भूमिकेशी समज होऊ नकोस. अरे जागा हो. तुला काय वाटतं मी मॅड आहे? तुला काय वाटतं मी कोण आहे? मी कुत्रा. कोण सांभाळ तुझं. जीभ जास्त बोलते, छाटून टाकेल ती मी. म्हणत्यात जनावरांची भाषा जनावराला कळते. म्या कुत्रा, या कोण झालं? कुत्र्याच ना. भूक मग मी जसा भूकतोय तसा भूक. हे बघ, शांत हो. तुला काय वाटलं तू हे असं करशील आणि माझ्या पुढे जाशील, माझ्या खुर्चीवर बसशील तू? एक गोष्ट लक्षात ठेव,
हा एक सोंगण्या आणि मी एक राजा. मी नेहमी तुझ्या पुढेच असेल. एकदा काय झालं माहितीये? एकदा एक सोंगाड्या राजाची चमडी घालून त्याच्या खुर्चीवर बसला आणि लोकांनी ते काढत काय बोलले माहितीये? अरे हा सिंहने गाढव आहे. मग बरोबर बोलली. सिंहने गाढव आहे. काय बरोबर बोलली? तुझी लायकी एका सोंगाऱ्याची. सोंग घेणे हाच तुझा धर्म. म्हणून तुम्ही म्हटले तू माझा कुत्रा आहे तर कुत्र्याचं सोंग घेतलंय मी. यात पण गुन्हा झाला का महाराज? भूमिकेशी इतका समज होऊ नकोस. बाहेर ये, खरं रूप दाखव तुझं. त्या कुत्र्यांना पाहून जीव एकदम आदरला. श्वास पण वर खाली होतो. त्या कुत्र्यासमोर आता तुम्ही या कुत्र्याला मी मारून टाका. एक मिनिट. अरे कोणी लिहिलंय रे? कसं हे नाटक काय लिहिलंय? कोणचा राजा आणि कोणी लिहिलंय? काय तर म्हणे मी निर्मात्याचा पुत्र. अरे हे आणि हा सोंगाडे याने काय म्हणायचं तर राजाला खुश करायचं. तर मग आम्ही काय करायचं? हा कसला कोणी लिहिलंय? एक झालं की दुसरं दुःख येतं. राणी मरण्याच्या दारात याला दुःखच होत नाहीये पण सोंगाडा रडतोय. एक मिनिट. जर हा सोंगाडा रडतोय तर महाराज याचं आणि त्या राणीचा सप्तत कुत्रे दिसतात. तुझ्या यातना शांत कर. आम्ही बोलतोय काहीतरी. आवाज बंद. तर याचं आणि त्या राणीचं नातं तरी काय? ती याची बहीण की बायको? मग आम्ही कोण? पण हे काय करतोय मी? ए सोंगाडे उठ. खुश कर आम्हाला. खुश कर. काहीतरी नवीन बघायचंय. या दुःखातून मोकळं कर. राणी साहेब आजारी आहेत आमच्या. सहर्ष सादर कर. वारावर वर राजा घोड्यावर स्वार. आठ पाठ एक नगर. त्यातल्या राजालाही हुशार. अशी खूप कलावंत होते जे जिथच्या तिथेच राहिले. खूप लोक भेटतील तुला शालीने वाटतील, पुरस्कार देतील. पण त्याचा अर्थ काय? तू जिथच्या तिथेच राहशील. मोठ्या लोकांना तुमच्यासारखे आवडत नाही. कारण ते हुशार आणि तुम्ही कलावंत. थोड्याशा टाळ्यांवर विकले जाणारे.
दोन चांगलं बोलल्यावर फुगे तुटणारे. अरे पण जरा जमिनीवर राहा, काहीतरी नवीन कर. तुझे मित्र तुला चांगलेच म्हणत असतील आणि मीही त्यातलं एकच. पण पण तू जिच्या तिथेच राहशील. काहीतरी नवीन दाखव मला, काहीतरी नवीन बघायचंय मला. काहीतरी नवीन कर, विचार कर. तुझ्या वेदी बुद्धीपासून काहीतरी विचार कर. काय नवीन बघू दे मला. नवीन कलेचा उपासक मीही. दाखव काहीतरी नवीन. आई क्या हो रुखसा? हाँ दीदी, दिखाओ इसको कुछ नया. मला काहीतरी चांगलं चांगलं हवंय. चांगलं नवीन. हे काय केलंस तू? आजकालच्या राजकारणाची परिस्थिती दाखवली. बसतो तो बाई पुरुष आणि राजसिंहासनावर बसतो तो हिजडा. ए काय बोलतोयस तू? तोंड सांभाळ. म्हणून समज कोण वाटलं तुला? शांत हो, शांत हो. कोण वाटलो रे आम्ही तुला? कोण वाटलं? कोण तुला वाटतंय सोपं आहे? हे 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 मुकुट, हे हे खुर्ची, हे सोपं वाटतं तुला? सोपच आहे की महाराज, एवढं काय कठीण नाही. अच्छा, मी आपण खूप कला सादर करू शकते. बापरे. पण त्यासाठी हे राजकारण नव्हे ना. त्यासाठी मन मोकळेपण पाहिजे. असलं राज्य पाहिजे आटपाट सारखं. तिथं कोणीच राजकारण करत नाही. म्हणजे तुला काय वाटते आम्ही राजकारण करतो? करतो मी तुमच्या सोबत जे मन सांगते. तुला ना आज तुझी जागा पण दाखवतो. पण 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 माझी अट आहे जणू. काय काय वाटत तुझी? बोल बोल. नवीन बघायचंय मला काहीतरी. तू जे म्हणशील ते. खरंच म्हणते महाराज. करसाल पूर्ण. हं. करसाल पूर्ण. अरे बोल. या सादरीकरणासाठी तुम्हाला या बाई माणसाची साथ द्यावी लागेल. त्यासाल वा, हे तर काहीतरी नवीनच. आमच्यातही कुठेतरी एक नट लपलेलाच आहे. आज आज ती वेळ आहे. बोल, करेल मी. बोल. हा मुकुट काढून टाका. फेकून द्या. ए लायकी आहे का तुझी बोलायची? मी कोण माहितीये तुला? पण तुला काय कळणार? तू तू एक कलावंत. खरं म्हणतोस ना. पण तुम्हाला काही नवीन सादरीकरण पाहिजे होतं म्हणून म्हणते मी. सादरीकरणाचा विषयच तसा आहे. त्यात कोणी राजा नसतोच. ते राज्य विना राजा विना चालते. तुझा हा खेळ कळतोय मला. बघितलंय मी तुझं ते दुश्मनाचा चेहरा तुझा. मित्राचं सोंग घेऊन गद्दारापेक्षाही भयानक आहेस तू. पण तरी काय करणार? हा खेळ असा. चल तर मग आज खेळूयाच. राजा बनायचंय तुला राजा? नाही. पण तू तर बोललास की दोघही आपण सामान्य माणसं. होय, त्या नाटकात तसंच आहे. त्यात कोणी राजा नसतो. तुम्ही मुकुट काढा.
सामान्य आणि मी आम्ही सामान्य. मग पण कसं खेळ रंगतोय ती. तसे खूप दिवस झाले, खूप दिवसापासून इच्छाच होती की नाटक खेळावं. कदाचित आज आपल्या राज्याचा रंगभूमी दिन असावा. चल तर मग खेळूया. तू काय बोललास? दोघंही सामान्य? सामान्य. चल झालो. तूही सामान्य, मीही सामान्य. काळा जणू मुकुट मग. तुझा आनंद बघ कसा कसा असा असा गळतोय. ठीक आहे, चल काढलं मुकुट. पण तरी तू खुश नसशील ना? तुला तर हवं असेल की तू राजा व्हावा. चल घे. नाही नाही, असं नाही वाटतंय महाराज मला. असं नाही वाटतंय. असं नाही वाटतंय. आता तू राजा आणि मी सोंगाड्या. सुरत कोकळचा अनुभव संभल केले नारदाय. सुरत कोकळचा अनुभव संभल केले नारदाय. सुरत कोकळचा अनुभव संभल केले नारदाय. शेवटी तुम्ही पण सत्ता या जगाच्या हातात दिलीच. तू अजूनही खुश नाहीस? अरे दुःख तर मला करायला हवं की असामान्याचं सामान्य झालो. पण तरी मला एका मोठ्या कामगिरीपासून मुक्त झाल्याचा आनंद आहे. सुटल्यासारखं वाटतंय. पण तरी तू हे काय केलंयस? हे काय बोलतोयस तू? आनंदी हो, तू राजा आहेस आणि मी तुझा गुलाम. महाराज बरोबर बोलताय तुम्ही. बोला महाराज, काय सेवा करू तुमची? काही सेवा करू? बोला 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 महाराज, काय सेवा करू तुमची? महाराज माहितीये मला महाराज तुम्ही काय दुःखी असाल याचं कारण नक्कीच माहितीये मला. तुम्ही दुःखी यासाठी आहात ना की राणीसाहेब आजारी आहेत, त्या मरणाच्या दारावर आहेत. पण काय करणार? शेवटी त्या मृत्युमुखीला जाणारच. कारण सांगू? काय कारण? कारण त्यांच्या राज्याच्या नियमानुसार त्यांचा मृत्यू ठरलेला आहे. विषबाधा झाली आहे त्यांना. त्या मेल्यावर कळलेलंच. काय निष्पाप राजा आहे. निष्पाप राजा? मी सोंगाड्या. मी तुमचा गुलाम महाराज. आता तर राजा मीच आहे. काय निष्पाप राजा आहे हा. निष्पाप राजा? बायकोच्या मरणावर हसतोय. बायकोला विषबाधा झाली, तिची कापी करणार. पण सत्ता त्याला पाहिजे. मग विदूषका, मी काय म्हणतो ते नीट आहे. जेव्हा मी हा विदूषक होतो तेव्हा राजाच्या फरमानीप्रमाणे वागलो. आता मी राजा आहे तर आपण आमच्या प्रमाणे वागव. नाही, विनंती आहे जणू आमची. नाही, तुम्ही असाल राजा, पण तिने मलाही भाव नाही दिला. खूप प्रयत्न केला मी, खूप प्रयत्न केला की तिच्या नजरेत यावं. माझ्या डोळ्यांनी भूक लागली होती मला तिच्या प्रेमाची. पण ती कोणाची? माझा काही तिच्याशी संबंध? मला काय घेणं नाही तिच्यासोबत. मारो का जितिया? ती मरो की जितिया नाही, ती मरणारच. तिचं मरण हे तय आहे. काय मागितलं होतं मी तिला? खूप प्रयत्न केले की तिला कुठून तरी कळावं की माझं तिच्यावर प्रेम आहे. पण नाही, मी एक वेळा राजाच्या खिशात गेलो तरीही तिने मला ओळखलं की हा सोंगाडा. सर्व प्रयत्न करून झालेत माझे, सोंगाडा होऊन, वेगळं होऊन, राजा होऊन. पण तरीही ती तुमच्याशीच. काय होतं ते? पडलो होतो मी त्या रात्रीच्या एकलकोटेपणात. विसरलो होतो कोण आहे मी. भूक लागली होती, आस लागली होती तिच्या प्रेमाची.
एक क्षण बोलायचं होतं तिच्याशी, पण काय केलं तिने? काय? माझ्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. अरे मूर्खा, ते तुझ्या गोष्टीकडे का लक्ष देतील? तू विदूषक आहे, राजा नाही. ते काहीही असो, तिचं काम होतं. असेल ती बायको कोणाची मला फरक नाही पडत, पण तिचं माझ्यावर प्रेम होतं. तिला माझ्यासोबत पळून जावेचंच होतं, पण गेली नाही. मग आपली इच्छा तरी काय आहे आता महाराज विदूषक? आता तर माझी इच्छा काही नाही. कुठल्याही क्षणी ती बातमी येईलच की राणी साहेब चालत्या आल्या. पण आता हे नाटक पुरे. बस झालं नाटक. काढते मुकुट, दे मला परत. म्या मुकुट देणार नाही. ए दे. हे हा? शिवाय का? दे दे बोललो ना. हे झालं. खुर्ची. हं? म्या नाही देणार हे मुकुट. नाही देणार तो, नाही देणार तो. काय? या रे. अरे मारा. महाराज, आत्ताच बातमी आली आहे. राणी सरकार, एक मिनिट. आधी ज्याचा बळी खोटा बोलतोय हा. ए, मी राजा आहे. मी कशाला खोटं बोलू? ए. विदूषकाचे म्हणणे आहे तोच मानता? राजा मी आहे मानता. कळत नाही का तुला? बघ, राजा मी आहे. हा हा नाटकात बसलेला आहे. उठ मानता, उठ. पण महाराज राणी सरकार. राणी सरकार नंतर. ती गेली चुलीत पेटली ती. आधी याला संपवायचं ना. उठ ना. अरे उठ. त्याच्या आधी तुझा बळी घेईल मी. उठ उठ ना. ए मानता, का विदूषकाचा आहे तोच तू? तुला आमंत्रण देऊन पाठवू. उठ बोललो मी. ए तुमच्यासाठी काय दवंडी पेटू ठोकायला? ए, ए, ए! ए! बांधव, याचा अंतिम संस्कारही होणार नाही. वाट बघत असेल नरकात कोणीतरी. नाही, तुला तर नरकातही जागा भेटणार नाही. काय करायचं याच तुम्हीच सांगा मानत. राज्यात जेवढी कुत्रे उरलीत महाराज त्यांना टाकून द्या. कुत्र्या मारल्याचा पाप केलास ना तू. एक गोष्ट लक्षात ठेव, ही राजा तो राजाच आणि तू गुलाम तो गुलामच. म्हणत चालायचं. याला टाकून येऊ. काय महाराज? मग उडायला उचलायचं नाही. घासा दाना वाटला पाहिजे, मारला येते. अख्ख्या राज्याला कळावं असं केल्याचा भोग काय. चला, तुम्ही काय बसलेले आहात? आमंत्रण पाठवू का दवंडी पेटू? उठ. ए चांगलं. ए तिकडे नाही, चला इकडे घेऊन. अरे चला. असे कित्येक आले आणि कित्येक गेले. सरकार